जिल्ह्यातील राहुरीमध्ये पोखरी येथे सोनाली व राजू हे नवरा बायको राहत होते. छान आपला संसार करत होते. पण एका चुकीसाठी सोनालीचा नवरा राजू हा 7 वर्षांसाठी तुरुंगात गेला. नवरा तुरुंगात असल्यामुळे 28 वर्षांची बायको सोनाली ही खूप एकटी पडली होती. पण तेव्हाच तिची ओळख 53 वर्षीय वयस्कर सखाराम धोंडाजी वालकोळी या पुरुषासोबत झाली. सखाराम पुण्यातील आंबेगाव तालुक्याच्या निरगुडसर येथील रहिवासी होता. तो चांगल्या नोकरीस देखील होता. त्याची परिस्थिती सुद्धा खूप चांगली होती. म्हणूनच सोनालीची त्याच्यासोबत लवकरच मैत्री झाली. नवरा तुरुंगात असल्यानं सोनालीवर लोकांच्या वाईट नजरा नेहमीच पडत असे. पण तरीही ती कुणाला न जुमानता सखारामला भेटत असे. कारण आता तर तिला कुणाचा धाकच राहिला नव्हता. म्हणून मनात येईल तसे ती वागत असे. नेहमी भेटून बोलून ओळख घट्ट झाली आणि सोनालीचे सखारामशी प्रेम संबंध खूपच लवकर जुळले. नेहमी एकमेकांना ते भेटू लागले. आपल्या शारीरिक गरजा ते पूर्ण करू लागले. अगदी नवरा बायको सारखं त्यांचं नातं तयार झालं होतं. म्हणून वेगवेगळे राहण्यापेक्षा आता आपण एकत्र राहू असं त्यांनी दोघांनीही ठरवलं. आणि मग काय, सोनाली आणि सखाराम दोघंही काही वर्षांपासून आपल्या विवाहबाह्य अनैतिक प्रेमसंबंध असून देखील एकत्र एकाच घरात राहायला लागले. मनाप्रमाणे आयुष्य जगायला लागले. वाटेल तेव्हा 53 वर्षांचा सखाराम 28 वर्षाच्या प्रेयसीवर तुटून पडत असे. सोनाली देखील बाहेर लोकांच्या नजरा वाचवून वयाने दुप्पट असणाऱ्या प्रियकरासोबत त्याच्या घरात राहत होती. सगळं काही एकदम सुरळीत सुरू होतं. पण सोनालीचा नवरा राजू याचा 7 वर्षांनंतर तुरुंगवास संपला आणि तो तुरुंगाच्या बाहेर आला. आता मात्र सोनालीला आपल्या प्रियकरासोबत राहणं शक्य नव्हतं. कारण नवरा जेलच्या बाहेर आला होता आणि त्याला हे सगळं जर समजलं तर परत काहीतरी अनर्थ घडेल. म्हणून प्रियकर सखारामला समजावत तिनं त्याचं घर सोडलं. काही दिवस सखारामला देखील सोडलं आणि नवऱ्याकडे परत नवऱ्याच्या घरी त्याची बायको म्हणून ती राहायला आली. जसं काही घडलंच नाही असं सोनाली नवरा राजू सोबत राहत होती. इकडे सखारामला मात्र सोनालीची खूप सवय झाली होती. सखारामला त्यांचं नातं कधीच तोडायचं नव्हतं. म्हणून तो वारंवार सोनालीला भेटण्याचा प्रयत्न करत, तिला फोन करत, मला तुझ्याकडे परत यायचे आहे किंवा तू परत इकडे ये. तू मला सांभाळले नाही तर मी तुला सोडणार नाही. तुझ्या नवऱ्याला देखील आपल्या दोघांबद्दल सगळं सांगेल अशी धमकी प्रियकर सखाराम सोनालीला वारंवार देऊ लागला. परंतु सोनाली मात्र नवऱ्याला सोडून सखारामकडे येऊ शकत नव्हती. काही दिवस दोघंही शांत राहिले. आता सखाराम देखील सोनालीला विसरण्याचा प्रयत्न करायला लागला होता. तोच एक दिवस सोनालीनं पुन्हा सखारामला फोन केला. ठीक आहे, मला तुझ्याकडे यायचं आहे, पण त्या अगोदर तू मला काही पैसे दे. मी जरी माझ्या नवऱ्यासोबत राहत असले तरी माझे प्रेम मात्र तुझ्यावरच आहे. त्यामुळे मी नवऱ्यावर काहीतरी गुन्हा दाखल करेल म्हणजे तो परत तुरुंगात जाईल आणि मी तुझ्याकडे येईल. पण तू मला पैसे दे. आता सखारामने तिला मागितल्याप्रमाणे 2-3 वेळा पैसे देखील दिले. ती जेही मागेल ते तो तिला देत राहिला. पण सोनाली मात्र त्याच्याकडे परत यायचं काही नाव घेत नव्हती. फक्त फोन करून पैसे मागायचंच काम ती करायची. त्यामुळे सखारामला सुद्धा या गोष्टींचा खूप कंटाळा आला होता. 18 फेब्रुवारीच्या दिवशी सोनालीनं त्याला फोन केला आणि परत पैसे मागितले. पण सखारामने यावेळी पैसे द्यायला नकार दिला. तेव्हा सोनाली चिडूनच सखारामला म्हणाली, तू जर मला पैसे दिले नाहीस तर मी देखील तुला आता सोडणार नाही. तुझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करीन. तू माझ्यावर नेहमीच अत्याचार करतो असे सांगेन. सोनालीच्या नेहमीच देत असणाऱ्या अशा धमक्यांमुळे सखाराम खूप वैतागला होता. एकतर सोनाली तिच्या नवऱ्याकडे नवऱ्याच्या घरी राहत होती व सखारामकडे पैसे मागून त्याला नेहमी त्रास देत होती. म्हणून सखारामने डोक्यातच काहीतरी विचार केला आणि सोनालीला 19 फेब्रुवारीच्या दिवशी भेटायला बोलवले. सोनाली सुद्धा नवऱ्यासोबत खोटे बोलून प्रियकराला भेटायला आली. दोघंही अहिल्यानगर बस स्थानकावर भेटले. एकमेकांना भेटून त्यांचे प्रेम खूपच बहरू लागलं होतं. म्हणून आपल्याला एकांतात भेटता बसता यावं यामुळे सखारामने सोनालीला राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे नेले. तेथील महादेव मंदिराच्या डोंगराजवळ दोघंही एका शांत ठिकाणी बसले. प्रेमाच्या गप्पा गोष्टी दोघांनी केल्या. सोनालीचे मात्र नवरा सोडून त्याच्याकडे येण्याचे लक्षण सखारामला दिसत नव्हतं. ही फक्त पैशांसाठीच आपल्याकडे येत असावी असाही विचार त्याच्या डोक्यात येत असावा.
म्हणूनच त्याने आपल्या मनातील काही प्रश्न तिला बोलून दाखवले आणि दोघांमध्ये या गोष्टींवर भांडण सुरू झालं. ती त्याला परत त्याच धमक्या द्यायला लागली. वारंवार देणाऱ्या धमक्याला देखील तो आता वैतागला. पण स्वतः थोडा शांत राहून तो तिला म्हणाला, जाऊ दे सोड, आपल्या प्रेमाविषयी बोल, आपल्यात सुरू असणाऱ्या प्रेम संबंधांविषयी बोल. आज मी तुझ्यासाठी पैशांसोबतच एक छान गिफ्ट देखील आणलं आहे. सोनाली गिफ्टचं नाव ऐकताच खुश झाली. दोघांमधील भांडण तिथेच संपलं. सखाराम मात्र डोक्यात विचार करूनच आलेला होता. तिला मारायची पूर्ण तयारी करूनच तो आला होता. त्याने आपल्या प्रियसी सोनालीला डोळे झाकायला लावले. तू डोळे झाक, मी तुझ्यासाठी खूप छान भेटवस्तू आणली आहे, तो तिला म्हणाला. तिने सुद्धा आनंदाच्या भरात आपले डोळे झाकले. तोच सखारामने सोनालीला आधी लाकडी दांडक्यानं मारायला सुरू केलं. तिच्या त्रासाला संतापलेल्या सखारामनं जवळच हाती लागलेल्या एका दगडानं तिला मारहाण देखील केली. आता मात्र ती ओरडायला लागली, वाचवा वाचवा म्हणायला लागली. पण तोच सखारामने सोनालीवर कोयत्यानं वार केले आणि तिचं डोकं तिच्या शरीरापासून त्यानं वेगळं केलं. संतापलेल्या सखारामने कोयत्याचे वार करून काही क्षणातच प्रियसी सोनालीचे शिर तिच्या धडापासून वेगळे केले होते आणि भर रस्त्यात तडफडत प्रियसीचा अंत केला होता. सखाराम थोडा वेळ शांत उभा राहिला आणि तोच कोयता हातात घेऊन तो 3-4 किलोमीटर तसाच चालत राहिला. चालत चालत तो वांबोरी पोलीस चौकीत हजर झाला आणि आपण आपल्या प्रेयसीचा खून केल्याची बातमी त्यानं स्वतःच पोलिसांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच काही पोलीस अधीक्षक आपले पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मयत सोनाली हिचे धड व धडापासून वेगळे झालेले शिर त्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सोनालीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आला. राहुरी पोलिसांनी आरोपी सखाराम वालकोळी याला अटक करून या प्रकरणी त्याच्यावर BNS कलम 103 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात बुधवारी रात्री उशिरा घडली. अनैतिक संबंधांचा शेवट धक्कादायक होतो हे पुन्हा एकदा समोर आले आहे या घटनेतून. या घटना वारंवार घडतच आहेत, परंतु तरीही हा समाज अनैतिक संबंधांपासून दूर होत नाही. नवरा बायकोला व बायको नवऱ्याला धोका देऊन अनैतिक संबंध बनवतातच आणि मग त्यांचा वाद होऊन त्यातील एक कुणीतरी जीव गमावून बसतात. स्त्रीने एकनिष्ठ राहायला हवं. जरी नवरा मजबुरीमुळे आपल्यापासून कुठे दूर राहत असेल तरी आपला नवराच आपलं सगळं काही आहे असं समजून या समाजाच्या वाईट पुरुषांच्या नजरांचा सामना करत लढायला हवं, ना की परपुरुषाच्या नादी लागायला हवे. आणि जर चुकून तुम्ही नवऱ्याच्या डोळ्यात धूळ टाकून अनैतिक संबंध बनवत असाल, ते सत्य जास्त दिवस लपून राहत नाही. कधी ना कधी ते बाहेर पडतं, नवऱ्याच्या समोर येतं आणि त्याचा शेवट असा भयंकर घडतो. या घटनेतील सोनालीला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली असं म्हणायला हरकत नाही, पण तरीही कुणाचा जीव घेणं हे योग्य नाही. पण त्याची शिक्षा मात्र सखारामला नक्कीच मिळणार आहे. तुम्हाला या घटनेतून काय वाटतं हे खाली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कथेला लाईक नक्की करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चला लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोज दुपारी 1 वाजता तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन नवीन क्राईम स्टोरीज ऐकायला मिळतील. चला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.